दौऱ्यावर होते, आज माढ्यामध्ये आले. दादा काय सांगाल, एकीकडे पूरस्थिती भयानक आहे, शेतकरी देशोधडीला लागते, कसं पाहतंय सरकार आणि काय पावलं उचलत आहे? शेतकऱ्यांना योग्य ती मदत शासनाकडनं मिळण्यासाठी अगोदर वेळेत पंचनामे होणं आवश्यक आहे. ते पंचनामे करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत. सकाळपासून मी देखील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये असताना करमाळा असेल, माढा असेल, आता मुंबईला करमाळामधील काही गावामध्ये मी स्वतः भेटी दिलेली आहे आणि जिथे जिथे जमीन खरडून निघालेली आहे त्या ठिकाणी महसूल अधिकाऱ्यांना आपण पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण गाव हे बाधित झालेलं असेल त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करता येतील का अशा पद्धतीचे देखील आपण आदेश कलेक्टरना दिले आहेत. आमच्या सरकारच्या वतीने नक्कीच आश्वासन देईल की योग्य तो मोबदला आणि नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना दिली जाईल. कुठे तर ओला दुष्काळ संपूर्ण ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती उद्भवलेली आहे, तिथे पूर परिस्थिती उद्भवलेली आहे, संपूर्ण आढावा घेऊन तर त्या बाबतीतला योग्य तो निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदी घेतील. दुसऱ्या ठिकाणी कलाकेंद्राच्या नावाखाली तिथे चुकीचे प्रकार चालू आहेत. सगळ्याच ठिकाणी सरसकट कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत आणि माननीय गृहमंत्री मोदींनी म्हणजेच आपले मुख्यमंत्री मोदींनी देखील यामध्ये झिरो टॉलरन्सची भूमिका आमची आहे आणि अशा कलाकेंद्रावरती जिथे जिथे चुकीचे प्रकार चालू आहेत ते नक्कीच ते बंद केले.